विधिमंडळातल्या फोटो सेशन दरम्यान एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकाच फ्रेममध्ये। सत्ताधाऱ्यांच्या आग्रहानंतरही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसणं शिताफीने टाळलं। की अंबादास, तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाची प्रतारणा पण केली नाही। सोन्याचा चमचा घेऊन दानवे जन्माला आले नाहीत या एकनाथ शिंदेंच्या टोमण्याला उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर। आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही 19 दिवसात, तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार करता येईल। म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून सभागृहात थेट उद्धव ठाकरेंना ऑफर, तर विधिमंडळ परिसरात झालेली ठाकरे फडणवीसांची भेटही चर्चेत। चिंता करायची गरज नाही। जसे देवेंद्रजी म्हटले होते मी पुन्हा येईन, तर मी सुद्धा पुन्हा येईल, त्याची चिंता करण्याची गरज नाही। देवेंद्र फडणवीस म्हणाल्याप्रमाणे मीही म्हणेन की मी पुन्हा येईन, पण कुठून येईल ते विचारू नका। अंबादास दानवेंची मिश्किल फटकेबाजी। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेची युती। पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नवा प्रयोग। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं टॉवेल आणि बनियान आंदोलन। महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांचा धिक्कार असो म्हणत विरोधकांची सरकार विरोधात घोषणाबाजी। बघतो नाहीये यासारखी अशी कुत्री घेऊन फिरत नाही। विधान भवनाबाहेर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये चकमक। किरकोळ वादातनं शिवीगाळ। कोणतेही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट, पण पोस्टमुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याबद्दलचा संभ्रम वाढला। मंगळवेढ्यात विवाहित महिलेनं प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी रचला आत्महत्येचा बनाव। वेडसर महिलेची हत्या करून आत्महत्या केल्याचं भासवलं। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर। मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग असं M2M फेरीनं प्रवास करता येणार।